निघालेले आहेत। दिल्लीमधली सध्याची आपण ही दृश्य पाहतो। विनोद तावडे यांच्यासोबतच्या बैठकीनंतर राज ठाकरे हे रवाना होत आहेत आणि यानंतर अमित शहा यांच्यासोबत त्यांची बैठक होण्याची शक्यताही वर्तवली जाते। तर दिल्लीमधली ही सध्याची दृश्य आपण पाहतोय। राज ठाकरे यांचा हा दिल्ली आणि अतिशय तातडीचा दौरा। सध्या विनोद तावडे यांच्यासोबत राज ठाकरे यांची चर्चा ही सुरू होती आणि काही वेळातच अमित शहा यांच्यासोबत बैठक होणार आहे आणि त्यापूर्वीची ही दिल्लीतली दृश्य। गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये लोकसभा जागावाटपाची बोलणी ही सुरू आहेत आणि याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे देखील आपल्याला या बैठकीसाठी उपस्थित होते हे पाहायला मिळतंय। आता या चर्चेमध्ये अधिकृतरित्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एंट्री होण्याची शक्यता ही वर्तवली जाते आणि याच संदर्भात सध्या दिल्लीमध्ये ही सगळी खलबत सुरू आहेत। अमित ठाकरे राज ठाकरे सध्या दिल्लीमध्ये आहेत। काही वेळापूर्वीच विनोद तावडे यांच्यासोबत या दोघांची बैठक झाली आणि यानंतर आता तातडीनं ते अमित शहा यांच्या साठीच्या बैठकीसाठी देखील रवाना होणार आहेत। दिल्लीमधली ही थेट दृश्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत। आपण बघू शकतो ही दृश्य अमित ठाकरे राज ठाकरे आणि विनोद तावडे हे तीनही नेते जे आहेत ते या ठिकाणून निघालेत। ही मर्सिडीज गाडी बघू शकतो आणि याच गाडीमधून हे तीनही प्रमुख नेते जे आहेत ते अमित शहा यांच्याकडे निघाले। त्यामुळे राज ठाकरे यांचा पक्ष जो आहे तो आजच महायुतीत सहभागी होणार का हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। राज ठाकरे इथून निघालेले आहेत। अगदी पुढच्या काही मिनिटांमध्ये ते अमित शहा यांची भेट घेणार आहेत आणि त्या भेटीसाठी देखील ते पोहोचणार आहेत। ही दृश्य आपण थेट बघू शकत होतो कशा पद्धतीने ऋतुजा राज ठाकरे जे आहेत ते या ठिकाणून निघाले। बघावं लागणार आहे की चर्चा जी आहे ती कशा पद्धतीने होतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। ऋतुजा प्रमोद, 2 जागांसंदर्भात देखील मागणी करण्यात आलेली होती। या संदर्भात विनोद तावडे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये काही चर्चा झाली का? ही चर्चा आता पुढे कशी घेतली जाईल? ऋतुजा काही वेळापासून मागच्या खरं तर 1 तासाभरापासून या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली होती आणि त्यानंतर हे दोन्ही नेते जे आहेत ते अमित शहा यांच्या भेटीसाठी निघालेले आहेत। चर्चा कशा पद्धतीने झाली हे देखील बघावं लागणार आहे। ऋतुजा आत्ता अगदी काही मिनिटांपूर्वी इथून निघालेले आहेत। साधारणपणे 10 मिनिटांमध्ये पुढचे दोन्ही नेते जे आहेत अमित शहा यांचं निवासस्थान आहे त्या ठिकाणी पोहोचतील आणि चर्चा जी बेसिक झाली ती अमित शहा यांच्या समोर ठेवली जाईल। महायुतीमध्ये राज ठाकरे यांच्या पक्षाला कशा पद्धतीने जागा दिल्या जातात हे देखील महत्त्वाचं असणार आहे, बघणं महत्त्वाचं असणार आहे। ऋतुजा नक्कीच धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल प्रमोद। तर आपण पाहतोय आता राज ठाकरे आणि अमित ठाकरे तसंच विनोद तावडे हे तिन्ही नेते आता अमित शहा यांच्या सोबतच्या बैठकीसाठी रवाना झालेत।